माननीय महानगरपालिका सचिव, सर्व उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि हेमा आणि सिराजनाचे सगळे आपल्या स्वकीय यांना नमस्कार करते आणि माझं मनोगत व्यक्त करते. जरा कदाचित मला भावना व्यक्त करताना जड जाणार आहे, पण मी प्रयत्न करते. माझी जीवाभावाची सखी आज सेवानिवृत्त होत आहे. विश्वासच बसत नाही. एवढी वर्ष कशी सरली ते कळलंच नाही. तो दिवस मला आजही आठवतो. 9 मार्च 2000 या दिवशी आम्ही दोघी महानगरपालिकेच्या सेवेत रुजू झालो. महानगरपालिकेच्या सेवेत येण्याआधी हेमाने दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागात 5 वर्ष नोकरी केली आहे. आपल्या कार्यालयात म्हणजे सचिव कार्यालयात तिने महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, अध्यक्ष स्थायी समिती, आस्थापना, विशेष समिती इत्यादी सर्व विभागात काम केलं आहे. स्वीय सहाय्यक या पदाची धुराही तिने सक्षमपणे पार पाडली. कोकणातून आलेल्या साध्या सरळ बावड्या हेमाशी माझे पहिल्या दिवशीच मैत्रीचे सूर जुळले. शिक्षणाच्या निमित्ताने हेमा गावाहून तिच्या मोठ्या बहिणीकडे राहायला आली. हेमाला घडवण्यात तिची मोठी बहीण आणि भाऊजी यांचा मोलाचा वाटा आहे. आणि विनिता म्हणाली तसं खरंच ती त्यांचं नेहमीच नाव घेते आणि त्यांच्याबद्दल तिला खरंच नितांत आदर आहे. त्यांनी अगदी आई वडिलांप्रमाणे तिचा सांभाळ केला. मला आठवतंय नोकरीच्या पहिल्या दिवशी सुद्धा तिला भाऊजी सोडायला आले होते. महानगरपालिकेत नोकरी लागल्यावर ती आई वडिलांना गावाहून घेऊन आली आणि ते वेगळे राहू लागले. आई वडिलांची सेवाही तिने मनापासून केली. काही वर्षांपूर्वी तिने महाराजच्या योजनेत मुंबईतही स्वतःचं घर घेतलंय. याबद्दल खूप कौतुक आहे. त्यात तिला अर्थात तिचे बहीण आणि भाऊजी सगळ्यांचं सहकार्य मिळालं. आई वडिलांचे पाठोपाठ निधन झालं, त्यामुळे ती बहिणीकडे परत राहायला गेली. तिची मधली बहीण, धाकटी बहीण यांचे तिला नेहमीच प्रेम आणि सहकार्य लाभलं आहे. तिनेही वेळप्रसंगी बहिणींना आधार दिला आहे. सगळ्या भाषांवर तिचा खूप जीव आहे. त्यांचे चांगले व्हावे अशी तिची मनापासून इच्छा आहे. बहिणी, भाऊजी, बाच्या हेच तिचे विश्व आहे. साध्या सरळ स्वभावाबरोबरच तिच्याकडे एक खंबीरपणा आणि एखादी गोष्ट पटली नाही किंवा चुकीची वाटली तर त्याविरोधात बोलण्याचा निर्भीडपणाही आहे. आमच्या सुरुवातीच्या दिवसातली एक गोष्ट मला नेहमी आठवते. ती आज मला सांगावीशी वाटते. एक अधिकारी, त्यांना आता सेवानिवृत्त होऊन बरीच वर्ष झाली आहे, मला विनाकारण बोलायचे, टोमणे मारायचे. त्यामुळे मला मानसिक त्रास होत होता. हेमाला हे माहीत होतं. एक दिवस न राहून तिने त्या अधिकारी व्यक्तीला स्पष्टच विचारले, तुम्ही माझ्या मैत्रिणीला का बोलता? हे बरोबर नाही वगैरे वगैरे. वास्तविक ती सुद्धा नवीनच होती, तरी परिणामांची पर्वा न करता त्यांना बोलण्याचे धाडस तिने केले. त्या दिवसापासून मी माझे वकीलपत्र तिला देऊन टाकले. कालांतराने त्या अधिकारी व्यक्तीचे मत परिवर्तन झाले आणि त्यांनी मला टोमणे मारणे बंद केले. हेमाने केस जिंकली होती. पुढे वेळोवेळी त्यांनी आम्हाला कार्यालयीन कामकाजासंदर्भात चांगले मार्गदर्शनही केले. तिच्या स्पष्ट बोलण्यामुळे काही वेळा गैरसमज होऊन तिचे काही जणांशी मतभेदही झाले, पण तिने मनात कोणाविषयी राग कधीच धरला नाही. तोंडावर गोड बोलायचे आणि पाठीमागून नावे ठेवायची असा दुटप्पीपणा तिला कधी जमला नाही. तो तिचा सच्चेपणा आहे. माझ्या दुःखद प्रसंगी ती माझ्या पाठीशी उभी राहिली. माझ्या आनंदात आनंदी झाली. कितीही जवळच्या मैत्रिणी म्हटल्या तरी थोड्या कुरबुरी, भांडणं, राग रुसवे होतातच. पण आमच्या दोघींचे 24 वर्षात एकदाही भांडण झाले नाही. आमचा एकमेकींवर खूप विश्वास आहे. अनेक आठवणी आहेत. पहिल्या दिवसापासून ते ती वॉर्डला जाईपर्यंत आम्ही एकत्र डबा खात होतो. ती डब्यात फारसे नॉनव्हेज आणायची नाही. कधी आणलंच तर म्हणायची, आज तू माझी भाजी खाणार नाही, पण मी तुझ्यासाठी ऑमलेट करून आणलं आहे. मला अंड्याचं ऑमलेट आवडतं म्हणून ती आवर्जून घेऊन यायची. नशिबात नसलेल्या गोष्टींबद्दल तिने कधीही खंत किंवा नाराजी व्यक्त केली नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे या उक्तीप्रमाणे तिने आयुष्य स्वीकारले. आलेले चढ उतार समर्थपणे पेलले. छान शोकी, हौस मौज याकरता तिने कधीही फारसा वायफळ खर्च केला नाही. गावाला तिच्या आई वडिलांच्या छोट्या घराच्या ठिकाणी तिने हल्लीच छान
छान प्रशस्त घर बांधले आहे. अर्थात यामध्ये तिच्या बहिणींचेही तिला सहकार्य लाभले आहे. त्या घरासाठी तिने घेतलेले परिश्रम मी पाहिले आहे. मला याबाबत तिचे खूप कौतुक वाटते. हेमा अनिरुद्ध बापू परिवाराची उपासक आहे. आध्यात्मिक उपासना ती नित्यनेमाने करते. तिने आध्यात्मिक मार्ग निवडला आहे. त्याच सामर्थ्यावर ती सर्व आव्हाने पार पाडते असे मला नेहमी वाटते. प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडून आज ती समाधानाने सेवानिवृत्त होत आहे. परमेश्वराची तुझ्यावर सदैव कृपा राहो. अशीच कायम आनंदी राहा, हसत राहा. तुला निरोगी उदंड आयुष्य लाभो हीच ईशचरणी प्रार्थना.